नमस्कार, मी डॉक्टर शिवारीवास, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं इंजिनिअरिंग 2026-27च्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑलरेडी 3 जुलैपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली होती. पहिली रजिस्ट्रेशनची डेट होती 12 तारखेपर्यंत. त्यानंतर परत एकदा त्यामध्ये वाढ झाली आणि नंतर जी डेट भेटली होती ती होती 16 जुलै 2026, अर्थात आजची ती तारीख होती. परंतु परत एकदा तिसरं एक्सटेन्शन जे ते आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना जे येते त्या ठिकाणी परत एकदा मुदतवाढ दिलेली आहे, वेळ वाढवून दिलेला आहे. आणि जी नव्यानं जी तारीख त्यांनी जाहीर केलेली आहे ती 19 जुलै 2026 अप टू 5 PM, म्हणजे आता परत एकदा नव्यानं साधारण परत 3 दिवसाचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. थोडक्यात महाराष्ट्र राज्याच्या इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल परंतु कुठल्याही कारणास्तव आतापर्यंत रजिस्ट्रेशन करू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक अतिशय महत्त्वाची संधी परत एकदा उपलब्ध झालेली आहे. अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांच्याकडे आतून कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे. काहींनी कास्ट सर्टिफिकेट अप्लाय केलेलं होतं, व्हॅलिडिटीसाठी अर्ज करायचा होता पण कास्टच भेटलेलं नाही आहे, त्यामुळे व्हॅलिडिटीसाठी अर्ज करता आला नाही आणि ओपनमध्ये जाऊन त्यांना ओपनची फीस भरण्याची त्यांची परिस्थिती नाही. तर असे माझ्याकडे 1-2 कॅन्डिडेट होते की ज्यांना आपण डे 1पासून कागदपत्रांच्या बाबतीत माहिती दिली होती, परंतु बऱ्याचशा ठिकाणी कुठं तहसीलदार जागेवर नाही येत, कुठेतरी बदली झालेली आहे, नवीन अधिकारी आले आहेत, त्यांनी अजून चार्ज घेतलेला नाही. अशा अनेक विषयांमुळं अनेक विद्यार्थ्यांचे कागदपत्र अजूनही काढणे बाकी असू शकते आणि त्यामुळं त्यांचं नाईलाजानं त्यांना रजिस्ट्रेशन प्रक्रियेत आतापर्यंत भाग घेतलेला नसेल तर परत एकदा एक संधी आहे. अजून आपल्याकडे 3 दिवसाचा कालावधी उद्यापासून उपलब्ध होतो आहे. तर कृपया आपण मिळालेल्या संधीचं सोनं नक्की करा. मिळालेल्या वेळेमध्ये अजून 3 दिवसात जे काय आपल्याकडं वेळेची उपलब्धता झालेली आहे या वेळेचा आपण सदुपयोग करा. रजिस्ट्रेशन करून आणि व्हेरिफिकेशनची प्रक्रियासुद्धा त्या ठिकाणी पूर्ण करा. रजिस्ट्रेशन 19 तारखेपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध आहे. व्हेरिफिकेशन आपल्याला 20 तारखेपर्यंत उपलब्ध आहे, म्हणजे त्यासाठी अजून एक दिवस त्या ठिकाणी ॲडिशनल असेल. आणि नव्या शेड्यूलनुसार आता जी तारीख उपलब्ध होईल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पब्लिश होण्याची ती 22/7 असेल. 23 ते 25 त्या ठिकाणी ऑब्जेक्शन रेज होतील आणि 27 तारखेला जे तर फायनल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी पब्लिश होईल. आणि यानंतर पुढचे जे काही ऑनलाईन चॉईस फिलिंगचा जो विषय आहे तोही या ठिकाणी जो तो सिटी सेलच्या वतीने त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड 1 थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय कॅन्डिडेट. थोडक्यात आपण जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे, व्हेरिफिकेशन केलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेची पूर्तता झाल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर चॉईस फिलिंगचे सुद्धा त्या ठिकाणी जे शेड्यूल आता उपलब्ध झालेलं आहे. आणि हे शेड्यूल असणार आहे पहिल्या कॅप राऊंडसाठीची जी चॉईस फिलिंगची वेळ असणार आहे ती 28 जुलैपासून 30 जुलैपर्यंत, म्हणजे त्या ठिकाणी जवळजवळ 3 दिवसाचा कालावधी उपलब्ध आहे. म्हणजे ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये एनरोल झालेले विद्यार्थ्यांसह महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी हे वेळापत्रक समजून घ्यायचे आहे. 28पासून 30 जुलैपर्यंत आपल्याला पहिल्या कॅप राऊंडसाठी त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करायची आहे. पहिल्या राऊंडची जी अलॉटमेंट असेल ती 2 ऑगस्टला पब्लिश होईल आणि अर्थात मग त्यानंतर पुढची प्रक्रिया ज्यांना बेटरमेंट करायचं असेल तर त्यासाठीचा जो काय कालावधी आहे तो 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट त्या ठिकाणी आहे. होऊ शकतं की काही विद्यार्थ्यांना पहिलंच ऑप्शन मिळालं होतं ते ॲटो फ्री झालं तर त्यांनाही रिपोर्टिंग करायचं असेल तर त्यासाठीचं 5 ऑगस्टपर्यंत त्या ठिकाणी मुदत असेल. आणि अशा पद्धतीनं जो आहे तो पहिला कॅप राऊंड त्या ठिकाणी जो आहे तो संपेल. कॅप राऊंड सेकंड जो आहे तर त्याचं जे शेड्यूल आहे तर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल व्हॅकन्सी म्हणजे उपलब्ध जागे सीट्सची संख्या ही 6 तारखेला पब्लिश होईल. आणि सेकंड कॅप राऊंड जो येतो त्या ठिकाणी 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट ह्या 30 दिवसामध्ये त्या ठिकाणी तो कंडक्ट होईल. हा जो राऊंड आहे 7 तारखेपासून 9 तारखेला जी सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग होईल त्या ठिकाणी हा जो राऊंड आहे तो 12 ऑगस्टला त्या ठिकाणी जाहीर होईल. थोडक्यात पहिला राऊंड जो जाहीर होतो आहे त्याची दिनांक असेल जो म्हणजे चॉईस फिलिंग आपल्याला जी केली आहे आपण सुरुवातीला तर ती चॉईस फिलिंगची डेट होती 28पासून 30पर्यंत 2 तारखेला तो जाहीर होईल 2 ऑगस्टला. आणि 3 ऑगस्टपासून 5 ऑगस्टपर्यंत प्रक्रिया करायची आहे. त्यानंतरचा पुढचा राऊंड 6 ऑगस्टला आपल्याला शेड्यूल उपलब्ध होईल, म्हणजे व्हेकन्सीची पोझिशन येईल. 7 ऑगस्टपासून 9 ऑगस्टपर्यंत त्या ठिकाणी चॉईस फिलिंग होईल.
12 तारखेला हा कॅप राऊंड त्या ठिकाणी जाहीर होईल. 30 ऑगस्टपासून 13 ऑगस्टपासून 17 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग करण्यासाठी वेळ उपलब्ध आहे. अर्थात ज्यांना बेटरमेंट करायचं असेल ते बेटरमेंट करू शकतात. ज्यांना मिळालेलं कॉलेज फ्रीज करून संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करायचं असेल तर ते त्या ठिकाणी रिपोर्टिंगसुद्धा करू शकतात. अशा पद्धतीनं 17 ऑगस्टला दुसरा राऊंड त्या ठिकाणी संपेल. त्यानंतर त्या पुढचा राऊंड म्हणजे कॅप राऊंड 3 तो 18 ऑगस्टला आपल्याला वॅकन्सी पोझिशन येईल. 19 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट चॉईस फिलिंग असेल. 24 ऑगस्टला हा राऊंड डिस्प्ले होईल, अलॉटमेंट पब्लिश होईल. 25 ऑगस्टपासून 27 ऑगस्टपर्यंत त्या ठिकाणी रिपोर्टिंगसाठी वेळ उपलब्ध असेल. सो अशा पद्धतीनं कॅप राऊंड 3 त्या ठिकाणी पूर्ण होईल. यानंतर चौथा कॅप राऊंड आणि शेवटचा राऊंड जो की दरवर्षी आता मागच्या वर्षीपासून 4 राऊंड त्या ठिकाणी कंडक्ट होत आहे. तर चौथा राऊंडचं जे शेड्यूल असणार आहे तर ते 28 ऑगस्टला आपल्याला वॅकन्सी पोझिशन येईल. 29 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत चॉईस फिलिंग होईल. 3 सप्टेंबरला राऊंड पब्लिश होईल आणि 4 सप्टेंबरपासून 7 सप्टेंबरपर्यंत संबंधित विद्यार्थ्यांना संबंधित मिळालेल्या कॉलेजला रिपोर्टिंग करणं कंपल्सरी असेल. अर्थात यानंतरही सीट वॅकंट राहतील तर ते स्पॉट राऊंड होईल. त्यासाठी ॲडमिशन घेतलेले मुलंसुद्धा इलिजिबल असतील ते अप्लाय करू शकतील. पण तुर्तास महाराष्ट्र CTCLच्या वतीनं एक अतिशय सविस्तर असं शेड्यूल हे रिलीज केलेलं आहे. त्याच्यामध्ये नव्यानं डेट एक्सटेंड झालेली आहे. अर्थात ती रजिस्ट्रेशनच्या संदर्भानं 19 तारीख सायंकाळी 5पर्यंत, व्हेरिफिकेशन 20 तारखेला सायंकाळी 5पर्यंत, 22ला फायनल मेरिट लिस्ट येईल, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल आणि त्यानंतर 27ला डिस्प्ले होईल फायनल मेरिट लिस्ट आणि त्यानंतर कॅप राऊंडचं शेड्यूल त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालं आहे. सो जे इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आहेत त्यांनी कृपया या शेड्यूलची नोंद घ्यावी. ऑफिशियल पोर्टलवर तुम्हाला हे शेड्यूल उपलब्ध आहे आणि जे आमचे ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी हे नक्की या ठिकाणी शेअर करेल व्हॉट्सअप ग्रुपला. तुर्तास या संदर्भातले अजून काय अपडेट आले तर ते तुम्हाला मी नक्की शेअर करेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.